नमस्कार मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्ट ऑफिसचं BC म्हणजेच बिझनेस करस्पॉन्डंट, आपण त्याला आपल्या शब्दामध्ये ग्राहक सेवा केंद्र असं म्हणतो. अधिकृत ग्राहक सेवा केंद्र तुम्ही पोस्ट ऑफिसचं सुरू करू शकता तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये, अगदी मोफत. आता हे ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहेत, अप्लाय करण्यासाठी पात्रता काय लागणार आहे, अप्लाय तुम्हाला कसं करायचं आहे. अप्लाय तुम्ही दोन पद्धतीने करू शकणार आहात, ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन पद्धतीने अप्लाय करता येणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इंडिया पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरून दाखवणार आहे. A to Z प्रोसेस तुम्हाला करून दाखवणार आहे. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण पाहूया इंडिया पोस्ट पेमेंट बँक CSP साठी कोण कोण या ठिकाणी अप्लाय करू शकतं आणि त्याची पद्धत काय असणार आहे. बघा, CSP अप्लाय करायचा आहे. कस्टमर सर्व्हिस पॉईंट आहे हा. इंडिया पोस्ट पेमेंट बँक असणार आहे, याचा पॉईंट असणार आहे पोस्टाचा. त्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही याला अप्लाय करू शकता. त्यानंतर वेबसाईट आहे IPPBonline.com. या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकणार आहात तुमच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या CSP साठी. आता बघूया कोण कोण याला अप्लाय करू शकणार आहेत. तर बघा, IPPB CSP ऑनलाइन अप्लाई CSP केंद्र खोलने के लिए योग्यता काय असणार आहे. आवेदक को अपने पास एक छोटा दुकान या एक साइबर कैफे होना चाहिए. आवेदक की दुकान किसी भी शहर या गांव में स्थित हो सकती है. आवेदक को कम से कम 8वीं कक्षा में पास होना आवश्यक है. CSP केंद्र खोलने के लिए आवेदक की उम्र कम से कम 18 वर्ष होनी चाहिए. आवेदक के पास अपना बैंक खाता होना आवश्यक है. डाक कर्मचारी की मदद के लिए परिवार के सदस्य पात्र नहीं होंगे. त्यानंतर बघूया, इंडिया पोस्ट पेमेंट बँक CSP अप्लाय ऑनलाईन कोण कोण करू शकणार आहे. तर बघा, पूर्व बँक कर्मचारी, पूर्व शिक्षक, पूर्व सरकारी कर्मचारी आणि पूर्व सैनिक हे याच्यासाठी अप्लाय करू शकतात. व्यक्तिगत लोन कॉल सेंटर ऑपरेटर देखील याला अप्लाय करू शकतात. शिक्षित बेरोजगार युवा याला अप्लाय करू शकतात. त्यानंतर किराणा दुकान, फार्मसी, उचित मूल्य की दुकान के मालिक देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत. भारत सरकार बीमा कंपनियों की छोटी बचत योजनाओं के एजेंट, व्यक्तिगत पेट्रोल पंप के मालिक इसको अप्लाई कर सकते हैं. सामान्य सेवा केंद्र म्हणजे CSC धारक सुद्धा याला अप्लाय करू शकतात. इंटरनेट कॅफे वाले देखील अप्लाय करू शकतात. रेस्टॉरंटचे मालिक देखील याला अप्लाय करू शकतात या CSP साठी. त्यानंतर स्वयं सहायता समूह के पदाधिकारी जो बैंकों से जुड़े हुए हैं और अन्य संस्थाएं देखील याला अप्लाय करू शकतात. तर अशा पद्धतीने कोण कोण अप्लाय करू शकतं CSP साठी पोस्टाच्या, हे आता आपण पाहिलेलं आहे. आता बघा, CSP ला अप्लाय करण्यासाठी आयडेंटिटी प्रूफ काय लागणार आहे. हे जे आयडेंटिटी प्रूफ दिलेले आहेत, या एवढ्या आयडेंटिटी प्रूफ पैकी एक आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यामध्ये पासपोर्ट आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, वोटर ID कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, आधार आयडेंटिटी कार्ड आहे, जॉब कार्ड आहे. या सर्व ज्या ऑप्शन पैकी एक तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर नंबर 2 बघा, प्रूफ ऑफ ॲड्रेस. प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी तुम्हाला आधार कार्ड लागेल किंवा ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट लागेल, वोटर ID कार्ड लागेल, जॉब कार्ड लागेल किंवा लेटर इश्यू बाय नेशन पॉप्युलेशन रजिस्टर. या सर्वांपैकी एक ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तुम्ही आधार कार्ड देऊ शकता किंवा ड्रायव्हिंग लायसन देऊ शकता. जवळपास आपण आधार कार्डच या ठिकाणी देत असतो. तर आधार कार्ड तुम्हाला दोन्ही ठिकाणी चालून जाईल. प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी सुद्धा लागेल आणि ॲड्रेससाठी सुद्धा आधार तुम्हाला चालणार आहे. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये सर्च बॉक्समध्ये IPPB असं तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर जो इंटरफेस ओपन होईल तो अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे. यामध्ये सुरुवातीला इंडिया पोस्ट पेमेंट बँक पर्सनल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, असा इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल. त्यानंतर सर्व्हिस रिक्वेस्टमध्ये तुम्हाला जायचं आहे. त्यामध्ये IPPB कस्टमर आणि नॉन IPPB कस्टमर या दोन्हीपैकी एक तुम्हाला निवडायचं आहे. यामध्ये तुम्ही ऑप्शन पाहू शकता, नॉन IPPB कस्टमर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन येतील, सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर डोअर स्टेप बँकिंग
आणि सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर असोसिएट विथ अस, तर आपल्याला दुसऱ्या ऑप्शन सोबत जायचं आहे. पण त्याआधी आपण सुरुवातीचं डोर स्टेप बँकिंगचं ऑप्शन पाहूया. यामध्ये तुम्हाला कोणते कोणते कामं करता येणार आहेत. तुम्ही जर आय डी घेतली पोस्टाची तर तुम्हाला कोणते कोणते कामं करता येणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा या ठिकाणी सर्व्हिस रिक्वेस्टमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला काय काय करता येणार आहे. ओपन न्यू अकाउंट, तुम्हाला पोस्टाचं नवीन अकाउंट तुमच्या आय डीवर ओपन करता येणार आहे. आधार, ATM, कॅश विड्रॉल देखील या ठिकाणी करता येणार आहे. बिल पेमेंट्स करता येणार आहेत. डोमेस्टिक मनी ट्रान्सफर करता येणार आहे. त्यानंतर डिजिटल लाईफ सर्टिफिकेट, आधार मोबाईल अपडेट करता येईल. चाइल्ड आधार एनरोलमेंट म्हणजे मुलांचे नवीन आधार तुम्हाला या ठिकाणी काढता येणार आहेत. होम लोन तुम्हाला प्रोव्हाइड करता येईल पोस्टाकडून. पर्सनल लोन, बिझनेस लोन, गोल्ड लोन, व्हेकल लोन, अशा प्रकारचे सर्व कामं तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात. अशा प्रकारचे सर्व कामं तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पोस्टाची BC किंवा ID घेतल्यानंतर तुम्हाला करता येणार आहेत. आता आपण बॅकला जाऊया. या ठिकाणी आपण डोर स्टेप बँकिंग बघितलेली आहे. आता आपण सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर असोसिएट विथ अस यावरती क्लिक करूया. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ लोड होऊन या ठिकाणी पेज ओपन होणार आहे. बघा त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल. यावर वरती तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला चूज करायचं आहे कोणतंही एक. इंडिव्हिज्युअल बिझनेस करस्पॉन्डन्ससाठी तुम्हाला ही ID घ्यायची आहे की इंटर्नशिपसाठी घ्यायची आहे की फिनटेक स्टार्टअपसाठी घ्यायची आहे किंवा थर्ड पार्टी प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस प्रोव्हायडरसाठी तुम्हाला ही ID कशासाठी घ्यायची आहे यासाठी तुम्ही या ठिकाणी टिक मार्क करायचा आहे. तर आपण सुरुवातीला इंडिव्हिज्युअल बिझनेस करस्पॉन्डंटसाठी या ठिकाणी टिक मार्क करूया. कोणत्याही एकच ऑप्शनला तुम्हाला या ठिकाणी टिक मार्क करता येणार आहे. तर सुरुवातीचा आपण पहिला ऑप्शन या ठिकाणी टिक करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सॅल्युटेशन, तुमचं या ठिकाणी मिस्टर मिसेस जे काही आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम टाकायचं, इथं लास्ट नेम टाकायचं आहे. नंतर मोबाईल नंबर, ईमेल ID, ॲड्रेस फर्स्ट लाईन, त्यानंतर ॲड्रेस सेकंड लाईन. आता तुमचा जो पूर्ण ॲड्रेस आहे, तुम्ही गावात राहत असाल किंवा शहरात राहत असाल, तुमचा जो पूर्ण ॲड्रेस आहे त्यामध्ये 2 टप्पे करायचे आहेत. पहिला जो टप्पा आहे तो फर्स्ट लाईनमध्ये टाकायचा, दुसरा टप्पा सेकंड लाईनमध्ये, असे 2 तुकडे करायचे आहेत आणि दोन्हीमध्ये तुम्हाला ते ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्याच्या नंतर या ठिकाणी नियरेस्ट पोस्ट ऑफिस जे आहेत, तुमच्या जवळचे जे पोस्ट ऑफिस आहेत ते या ठिकाणी येऊन जातील. त्यानंतर तुम्ही जो पोस्ट ऑफिस निवडाल जवळचं, त्यानंतर ही खालची जी सगळी ऑप्शन्स या ठिकाणी दिसत आहेत, हे सगळे ऑप्शन्स त्या ठिकाणी ऑटोमॅटिक भरल्या जातील. त्या ठिकाणी आपण सुरुवातीला माहिती टाकून घेऊ. तर बघा या ठिकाणी सर्व माहिती मी फिलअप केलेली आहे. या ठिकाणी पोस्ट ऑफिस निवडल्याच्या नंतर खालचे जे ऑप्शन आहेत ते पूर्ण या ठिकाणी ऑटोमॅटिक भरल्या गेलेले आहेत. याच्यामध्ये लिंक्ड IBPP ब्रँच आलेली आहे, त्यानंतर डिव्हिजन आलेला आहे, रिजन आलेला आहे कोणता आहे ते, त्यानंतर सर्कल आलेला आहे आणि स्टेट आलेला आहे आपलं महाराष्ट्र. त्यानंतर एनी स्पेसिफिक रिक्वेस्ट, या ठिकाणी तुम्हाला काही रिक्वेस्ट या ठिकाणी टाकायची आहे का, या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालणार आहे, कारण स्टार मार्क नाही आहे, याला ऑप्शनल आहे. हे तुम्हाला टाकायचे असले तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर आय ॲग्री टू टर्म्स अँड कंडिशन, या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. आणि त्यानंतर हा खाली जो कोड दिलेला आहे, हा कोड या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे आणि खाली जे सबमिट बटन दिलेलं आहे त्या बटनवर क्लिक करायचं आहे. आपण कोड टाकलेला आहे, आता सबमिट या बटनवर क्लिक करून घेऊया. तर बघा अशा प्रकारे आपलं ॲप्लिकेशन या ठिकाणी सबमिट झालेलं आहे. युअर सबमिशन हॅज बीन सक्सेसफुली, थँक्स, वी हॅव रिसिव्ड युअर सबमिशन. त्यांना आपलं जे सबमिशन फॉर्म आहे ते सबमिशन फॉर्म त्यांना पोहोचलेला आहे. आता ते आपण दिलेल्या सबमिशन फॉर्मचा विचार करतील आणि त्यावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि त्यावर तुम्हाला तुमची BC ही मिळणार आहे की नाही हे डिपेंड असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा पोस्टासाठी जर तुमचा BC किंवा तुमची ID जर घेऊ इच्छित असाल तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण तुमचं ॲप्लिकेशन या ठिकाणी भरून सबमिट करायचं आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती होती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.